जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 214. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. हे दीनदयाळ रामा, तुमच्या चरणी चित्तलय होण्यासाठी जे आवश्यक आहे ती भक्ती, ती हृदयाची आर्द्रता, ती कोमलता, ती सरलता, तो निष्कपटपणा, शबरीची अखंड जागृत असलेली भावावस्था, लक्ष्मणाचा दास्यभाव, भरताचं अगाध प्रेम, यांसारख्या सर्व भक्तांचं चरित्र तुम्ही आम्हाला ऐकवताय. भोलेनाथ जे रामरूपच आहेत, त्यांनी आम्हाला ही कथा प्रभूचरणी लीन होण्यासाठी पार्वती मातेला निमित्त करून सांगितले. आणि त्यामध्ये जो शबरी मातेचा कथाभाग झाला, त्यामध्ये आपण आम्हाला नवविधा भक्तीचा एक वेगळा पैलू उलगडून दाखवलात. आणि हा पैलू असा आहे ज्यामध्ये भक्तिमार्गाचा एक सरळ आलेख आपण आम्हाला दिलात, जो संत संघापासून सुरू होऊन त्या संतांच्या गुणांना आत्मसात करण्यापर्यंत येऊन पोहोचतो. गुण आत्मसात करणं म्हणजेच ते आचरणात येणं आणि अखंड त्यांचं भान असणं, असं आम्हाला महाराजांनी सांगितलं आहे. आणि त्यामुळे ज्यावेळी ह्या श्रीरामचरितमानसमध्ये तुलसीदासांनी वर्णलेल्या गुणांचं अधिष्ठान आमचं हृदय होईल, ज्यावेळी हृदय अवगुण धारण करायला असमर्थ होईल, ज्यावेळी विकार आहेत याचा सुद्धा विसर पडेल, किंवा त्या विकारांवर सत्ता गाजवता येईल, म्हणजेच त्यांना हवं तसं परमार्थासाठी वापरता येईल, ही अवस्था ज्यावेळी सद्गुरु कृपेनं येईल तेव्हाच तो चित्तलय होईल. त्यामुळे हे सद्गुरुनाथा, तशी अवस्था आमच्या अंतरंगाची निर्माण व्हावी, यासाठी आमच्याकडून हे श्रवण पठण चिंतन होवो, ही प्रार्थना करून आजच्या भागाला सुरुवात करूया. शबरी मातेला जी मुक्तच होती, तिला मुक्ती दान दिल्यानंतर, तिला भक्ती दिल्यानंतर तुलसीदासांनी आम्हाला विचारलं प्रभून करवी, खरं तर भोलेनाथान करवी, की महामंद मन सुख चहसी ऐसे प्रभूही बिसारी. अशा प्रभूंना विसरून हे मतिमंद मना, तू ऐहिक सुखप्राप्तीची इच्छा कशी काय करू शकतोस. आणि आता जसं आपण म्हटलं, प्रभू कोणत्याही भक्ताच्या अंतरंगाशी समरस होऊन तदनुसार करतात. त्याप्रमाणे त्यांनी कबंधाला मुक्ती दिली आपण बघितलं, शबरी मातेला मुक्ती दिली आपण बघितलं. आता हे सर्व चालू असताना हृदयातली सम्राज्ञी आमची सीतामाता, तिचा विरह मात्र प्रभू हृदयाला जाळतोय. त्यामुळे पुढे काय झालं ह्याची कथा आज तुलसीदास सांगतायत. म्हणाले, चले राम त्यागा बनसो, अतुलित बल नर
के हरि दो बिरही इव प्रभु करत विषादा कहत कथा अनेक संवादा. त्या पंपा सरोवरापासून पुढे श्रीराम गेले. ते आधीचं वन सोडलं आणि पुढे निघाले. हे दोन्ही पुरुष सिंह म्हटलंय असे बंधू, अतुलनीय बलवान असे बंधू पुढे निघालेत. पण विरही इव प्रभू करत विषादा, एखाद्या विरही पुरुषाप्रमाणे दुःख करत आपल्या अर्धांगिनीबद्दल अनेक कथा सांगत लक्ष्मणाशी संवाद साधतायत. म्हणतात, लक्ष्मण देखो बिपिन कई शोभा देखत केही कर मन नहीं क्षोभा नारी सहित सब खग मृग वृंदा मानहु मोरी करत हई निंदा. काय क्लेश आहे, काय दुःख आहे पहा. म्हणतात, लक्ष्मणा, या वनाची शोभा तर व काय सुंदर वन आहे, पण हे बघून कुणाचं मन क्षुब्ध होणार नाही बरं. पक्षी आणि पशु सर्वजण आपापल्या जोडीबरोबर आहेत बरं का. जर तो पक्षी असेल तर पक्षीण त्याच्यासोबत आहे. अशा रीतीनं सर्वजण जोडीजोडीनं आहेत इथं वनामध्ये. इतकं सुंदर शोभिवंत वन आहे, पण ते बघून माझं मन मात्र क्षुब्ध होतं आहे. कारण जणू हे सर्व पशुपक्षी माझी निंदा करतायत की कसं काय तू आपल्या पत्नीस वाचू शकला नाहीस, अशी निंदा माझी करतायत, असं श्रीराम लक्ष्मणाला सांगतायत. पुढं म्हणाले, हम ही देखी मृगनी कर पराही मृगी कही तुम कह भय नाही तुम आनंद करहु मृग जाए कंचन मृग खो जन ये आए. इतकं क्षुब्ध झालं आहे प्रभूंचं मन, इतकं दुःखी द्रवित झालं आहे, विषादमय आहे. म्हणतायत की लक्ष्मणा, आपल्याला बघून घाबरून हरणांचे कळप पळतायत, तेव्हा त्यांच्या हरिणी त्यांना म्हणतायत, भिवू नका, तुम्ही सामान्य हरिण आहात, त्यामुळे तुम्ही आनंदात राहा, आनंदात विहार करा. हे लोक, हे दोघे सोन्याचं हरिण शोधायला आलेत. म्हणजे कशी एखादी गोष्ट व्यापून राहते मनाला, जेव्हा त्यामध्ये पूर्णपणे त्याबद्दल प्रेम असतं, हे इथं प्रभू जणू उदाहरणाने दाखवत आहेत. म्हणजे असं प्रेम आपल्या आराध्यात असलं पाहिजे, असं प्रेम आपल्या गुरूंमध्ये असलं पाहिजे. जसं म्हटलं, सुखदुःखांकित जीव मानवी, पण ते सुखदुःख कुठं जुळलेलं असलं पाहिजे यावर त्या जीवाची गती अवलंबून असते. इथं प्रभू आहेत प्रत्यक्ष, जे आपल्याच अर्धरूपाबद्दल विषाद करत आहेत. कारण सीताराम वेगळे नाहीतच, त्यामुळे त्यामध्ये स्त्री पुरुष हा भेद केवळ लौकिकदृष्ट्या आहे. त्यामध्ये ते एकच आहेत, एक सनातन ब्रह्म आहेत, सतचित आनंद रूप आहेत. सतरूप प्रभू आहेत, तर चित्रूप माता आहे. किंबहुना चित्रूप मातेमुळे सतरूप केवळ आहेत असे प्रभू चिदानंदमय लीला करत आहेत. त्यामुळे जे एकच आहेत ते आपल्या अर्धभागाबद्दल हा संवाद करत आहेत. त्यामुळे त्याला एक गोडवा आहे आणि त्याबरोबर ती लीला आहे असं देखील संत सांगतात. कसली लीला? तर मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर कोणत्या स्तरापर्यंत दुःखभोग असू शकतो, तो कर्मबंधनानं असेल किंवा अजून कशानं असेल, पण ते आध्यात्मिक, अधिदैविक, अधिभौतिक क्लेश, दुःख, त्रिताप
हे जीवाला असणारच. ते प्रभू आणि सीतामातेला नाहीत हे दाखवण्यासाठीच त्यांनी छाया सीता लीला केली, आपण बघितलं. पण लौकिक दृष्टीनं हा बोध जगताला करायचा आहे की इथून तुम्हाला मुक्त झाल्याशिवाय, या जगातल्या दुष्ट जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त झाल्याशिवाय तुम्हाला या जगातले दुःख भोग हे भोगावेच लागणार. त्याचं प्रमाण कमी जास्त असेल पण दुःख विरहित असं या जगामध्ये कुणीही नाही, कोणताही जीव नाही, हे दाखवण्यासाठी ही लीला एक प्रकारे. त्यामुळे पुढे म्हणतायत, संगलाई करिनी करिलेही मानहु मोहि सिखावनु देही शास्त्र सुचिंतित पुनि पुनि देखिय भूप सुसेवित बसनहि लेखिय. लक्ष्मणाला म्हणताय, जे हत्ती त्यांच्या हत्तीणींच्या मागे चालले ते जणू मला शिकवतायत, स्त्रीला कधी एकटं सोडू नये. गहनपणे चिंतन ज्यावर झालंय अशी शास्त्र वरचेवर बघत राहिली पाहिजेत. अतिशय उत्तम सेवा केल्यानंतर सुद्धा राजा आपल्याला वश आहे असं समजू नये. म्हणजे कोणत्याही प्रकारानं निष्काळजी पण असू नये असं जणू हे पक्षी पशु मला शिकवत आहेत, असं विषादपूर्ण अंतःकरणानं प्रभू म्हणतायत. पुढे म्हणतायत, राखिय नारी जदपि उर्माही जुबती शास्त्र नृपती बस नाही देखहु तात बसंत सुहावा प्रियाहीन मोहि भय उपजावा. शास्त्राप्रमाणे चालावं हे जणू पशुपक्षी मला सांगतायत. आणि स्त्रीला अगदी हृदयात जतन केलं तरी युवती, स्त्री, शास्त्र आणि राजा कुणालाही वश होत नाहीत. म्हणजे ते स्वतःच्या मनाप्रमाणे आचरण करतात. त्यामुळे काळजीपूर्वक राहिलं पाहिजे असं जणू हे सांगतायत. असं प्रभू दुःखी अंतःकरणानं म्हणतायत, हे लक्ष्मणा, काय सुंदर वसंत ऋतू आहे हा, बघ बरं. पण प्रियाहीन मोही भय उपजावा, माझ्या प्रियेशिवाय तो माझ्या मनात भय निर्माण करतोय. कारण बिरह बिकल बलहीन मोही जानसी निपट अकेल सहित बिपिन मधुकर खग मदन कीन्ह बग मेल देखी गयवु भ्राता सहित तासु दूत सुनि बात डेरा कीन्हेउ मनहु तब कटकु हटकी मन जात. श्रीराम लौकिक पुरुषाप्रमाणे विरहानं व्याकुळ झालेत. म्हणतायत, मी विरहानं व्याकुळ झालो आहे, बलहीन झालो आहे. माझं बळ आहे माझी पत्नी सीता, ती नाहीशी झाल्यामुळे मी बलहीन झालो आहे, अगदी एकटा झालो आहे. आणि हे बघून जणू कामदेवानं असं सुंदर वन, भ्रमर, पक्षी या सर्व निसर्गातल्या गोष्टींनी माझ्यावर जणू हल्ला केला आहे. पण जेव्हा त्यांना दिसतंय की माझ्यासोबत तू आहेस, मी एकटा नाही, तेव्हा कामदेवानं जणू आपली सेना थांबून इथं तळच ठोकला आहे. म्हणजे माझ्या विरही मनाला या सर्व गोष्टी दुःखदायक वाटत आहेत. ज्या गोष्टी माझी जानकीसोबत असती तर मला स्वर्गाहून सुंदर वाटल्या असत्या, त्या गोष्टी आज ती नसल्यामुळे मला दावानलाप्रमाणे भासत आहेत. म्हणतात पुढे, बिटप बिसाल लता रुझानी विविध बितान दिये जनुतानी
कदली ताल बरधुजा पताका, देखीन मोह धीर मन जाका. विविध भाती फूले तरुणाना, जनुबानैत बने बहुबाना. कहूँ कहूँ सुंदर बिटप सुहाए, जनु भट बिलग बिलग होई छाए. कूजत पीक मानहु गज माते, ढेक महोख ऊंट बिसराते. मोर चकोर कीर बरबाजी, पारावत मराल सब ताजी. तीतीर लावक पद चर जूथा, बरनी न जाई मनोज बरूथा. रथगिरी सिला दुंदुबी झरना, चातक बंदी गुणगन बरना. मधुकर मुखर भेरी सहनाई, त्रिविध बयारी बसी ठियाई. चतुरंगिनी सेन संग लीन्हे, विचरत सबहि चुनौती दीन्हे. लक्ष्मण देखत काम अनीका, रहहि धीर तिन्ह कई जगलीका. एहि के एक परम बल नारी, तेहि ते उबर सुभट सोई भारी. तात तीनि अति प्रबल खल, काम क्रोध अरु लोभ. मुनि विज्ञान धाम मन, करहि निमिष महु क्षोभ. लोभ के इच्छा दंभ बल, काम के केवल नारी. क्रोध के परुष बचन बल, मुनि बर कहहि बिचारी. जसं म्हटलं, प्रभूंना सामान्य मनुष्याच्या आयुष्यात येणारी दुःख आणि त्यांच्या हृदयातले षड्रिपूंमुळे जे विविध प्रकारचे विकार उत्पन्न होतात, त्यांचं वर्णन खरं तर प्रभू करतायत, स्वतःला उदाहरण करून. बरं का, तिथे जसं म्हटलं, सीतारामांना वियोगच नाही. ज्याला हे कळलं नाही त्याला रामायण समजणारच नाही, पहिली गोष्ट. त्यामुळे पण तरीसुद्धा म्हणजे एक लौकिक पती पत्नी या न्यायानं सुद्धा प्रभूंचं मातेवर, जानकीवर किती प्रेम होतं हे सुद्धा यावरून दिसून येतं. म्हणजे तुलसीदासांनी उगीच उत्तरकांडामध्ये सीतेला वनात पाठवलं वगैरे हा भाग गाळलाय असं नाही. भक्त हृदयाला भगवंत भगवती आपले माय बाप यांचा विरह होऊ शकतो हे पटूच शकत नाही. आपल्याला माहीत असेलच, तुलसी रामायणामध्ये अयोध्येला परत गेल्यानंतर लंकेहून जो भाग येतो इतर रामायणांमध्ये की प्रभूंनी सीतामातेचा त्याग केला वगैरे, किंवा सीतामाता नंतर धरणीत समावली, हा कुठला भाग घेतलाच नाही आहे. ह्याचं कारण प्रभूंचं आपल्या पत्नीवर काय प्रेम आहे, एक पत्नी व्रत कसं त्यांनी सांभाळलं आहे हे भक्त हृदय जाणतं. कारण भक्त हृदय प्रेम जाणतं. प्रेम हे प्रेमास्पदापेक्षा वर असतं, हे जे आपण बघितलं पूर्वी प्रत्येकच भक्ताच्या व्यक्तिरेखेमधून. तसंच हे प्रभूंच्या अंतरंगातलं आपल्या अर्धांगिनी प्रती असलेलं प्रेम, याला या विश्वाच्या इतिहासामध्ये व्याख्याच करता येत नाही असं ते प्रेम आहे. ज्याला हे प्रेम कळलं नाही तो लौकिकात आपल्या आयुष्यातल्या स्पाऊसवर, किंवा जे आपण म्हणतो पत्नी असेल तर पतीवर किंवा पती असेल तर पत्नीवर, तसं प्रेम करू शकणार नाही.
प्रभू अंतरंगातलं सीतामातेबद्दलचं प्रेम आणि सीतामातेच्या अंतरंगातलं प्रभूंप्रती असलेलं प्रेम, यावर जर आम्ही आमचं लौकिक प्रेम आधारित ठेवलं तर प्रत्येक घर हे मंदिर बनेल. प्रत्येक घरामध्ये सीताराम विराजमान होतील. प्रत्येक घरामध्ये अयोध्या नांदेल. कारण प्रेम ही नामाची दुसरी बाजू आहे म्हणले आमचे महाराज. नाम आणि प्रेम हे जुळं आहे म्हणतात आमचे महाराज. जिथं प्रेम आहे तिथं नाम असलंच पाहिजे. नाम म्हणजेच नामी असले पाहिजेत, म्हणजेच भगवंत असले पाहिजेत. आणि जिथं नाम आहे म्हणजेच नामी आहेत तिथं प्रेम असलंच पाहिजे. प्रेम विरहित नाम हे शुष्क होतं आणि नाम विरहित प्रेम आधाररहित होऊ शकतं. त्यामुळे ते जुळं का आहे हे कळायला सुद्धा प्रभूंचं सीतामातेवरचं प्रेम आणि सीतामातेचं प्रभूंवरचं प्रेम हे समजून घेण्यासाठी सुद्धा हे रामायण आहे. त्यामुळे इथे जे प्रभूंनी विलाप केला आहे की ह्या वसंत ऋतू बघून मला त्रास होतो आहे, ज्याचं मन धीट आहे तोच मोहित होणार नाही हे सर्व बघून. विविध प्रकारच्या पक्षी पशूंचं वर्णन केलं आहे, सुंदर सुंदर वृक्षांचं वर्णन केलं आहे प्रभूंनी, की कामदेवाची सेना अद्भुत आहे म्हणतात. बिरुदावली गातायत सर्व पशुपक्षी चातक. भ्रमरांचा गुंजारव दुंदुभी आहे, सनई आहे आणि शीतल मंद सुगंधी वारं जणू त्या कामदेवाच्या दूताचं काम करतायत. अशा रीतीनं तो आव्हान देतोय मला म्हणतात. आणि पुढं सांगतात एक स्टेटमेंट की अशी ही कामदेवाची सेना बघूनही जे निश्चल राहतात त्यांनाच जगात प्रतिष्ठा मिळते. कारण स्त्री ही कामदेवाची मोठी शक्ती आहे. आणि त्यामुळे म्हणतात पुढे, काम क्रोध लोभ हे तिन्ही अत्यंत प्रबल आणि दुष्ट आहेत, जे ज्ञानी मुनींचं सुद्धा अंतःकरण क्षणात क्षुब्ध करू शकतात. कारण काय, लोभ जो असतो त्याच्यामागे इच्छा असते आणि दंभ असतो की मी हे वश करू शकेन असा दंभ असतो. आणि पुढे म्हणतात कामाला केवळ स्त्रीचं बळ असतं आणि क्रोधाला कठोर वचनांचं बळ असतं. एकूणच षड्रिपूंचं वर्णन इथे तुलसीदास श्रीराम प्रभूंच्या करवी करतायत की लौकिकदृष्ट्या या सर्व गोष्टींपासून दूर राहून जर प्रेम करता आलं तरच ते आसक्तीरहित प्रेम असतं. सीतामाता प्रभू अनेक अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडे. जिथे विरह आहे तिथं जर त्या प्रेमाला ओहोटी लागली नाही तर ते प्रेम. यामध्ये गुरुशिष्याचं प्रेम हे सर्वोच्च स्थानावर आहे. त्यामुळे विरह वाटतोय याचाच अर्थ आम्हाला अजून त्या सच्चिदानंद रूपाची ओळख पटलेली नाही. तरीसुद्धा सगुणाचा विरह हा असणारच हे दाखवण्यासाठी सुद्धा ही प्रभूंची वचन आहेत. पण हे सर्व करत असताना भक्त अंतःकरण मात्र प्रभूचरणांच्या अखंड ध्यासामागे असावं. ध्यास आणि मग निदिध्यास. निदिध्यास म्हणजे ध्यानच आहे एक प्रकारचं, ते समाधी अवस्था असल्यासारखीच आहे निदिध्यास म्हणजे. महाराजांचं वचन आहे ना की अखंड अनुसंधान ही एक प्रकारे समाधीच आहे. तसेही आमचे महाराज म्हणतातच की उघड्या डोळ्याने समाधी भोगावी. आणि ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा महाराजांचं म्हणजे तुमच्या आराध्याचे चरण हे अखंड हृदयामध्ये विराजमान असतील पूर्ण भानासहित. त्यामुळे हे सांगितल्यानंतर आता शिवभगवान सांगतायत की का माझे प्रभू असं वर्णन करतायत, का एवढे विरही झालेत ते सांगतायत. म्हणाले
गुणातीत सचराचर स्वामी, राम उमा सब अंतरजामी, कामिन्ह कई दीनता देखाई, धीरन्ह के मन बिरती दृढाई. अगं पार्वती, शिवभगवान म्हणतायत, श्रीरामचंद्र माझे कसे आहेत माहीत आहे का? त्रिगुणातीत आहेत, या चराचर जगाचे स्वामी आहेत आणि अंतर्यामी आहेत. तरीसुद्धा ते असं वर्णन करतायत. कशासाठी? तर कामी लोक जे आहेत त्यांची लाचारी, ते कसे त्या कामाला वश होतात हे दाखवून देण्यासाठी, आणि जे विवेकी पुरुष आहेत त्यांच्या मनातलं वैराग्य दृढ करण्यासाठी. पहा बरं कशी परीक्षा असते पहा प्रभूंची. जो विवेकवान आहे त्याच्या समोर या जगातले कोणतेही विषय आले तरी त्याचं मन ढळू शकतच नाही. कामादि खलदल गंजनम असे असतात प्रभू. प्रभूंचं स्वरूप, सद्गुरूंचं स्वरूप हे असं असतं. म्हणूनच त्यांना कल्याणानाम निधानम म्हणतात नाही का. त्यामुळे की विवेकी जे पुरुष आहे त्यांना हे वर्णन वाचून अजून अंतःकरणात वैराग्य दृढ होईल की कसं ह्या सर्व षड्रिपूंपासून दूर राहून आम्ही भगवत चरणारविंदामध्ये आसक्त झालं पाहिजे हे दाखवण्यासाठी, हे त्यांना समजावण्यासाठी सुद्धा प्रभूंनी हे वर्णन केलं आहे असे शिवभगवान सांगतात पार्वती मातेला. आता प्रभू वर्णन करण्यापासून भोलेनाथ स्वतःला आवरू शकत नाही आहेत. म्हणाले, क्रोध मनोज लोभ मद माया, छूटहि सकल राम की दाया, सोनर इंद्र जाल नहीं भूला, जा पर होई सो नट अनुकूला. हे उमे, काम क्रोध लोभ मद माया हे सर्व कुणामुळे सुटतात माहीत आहे का? ते फक्त आणि फक्त माझ्या श्रीरामांच्या दयेमुळे सुटतात. ते नटराज भगवान म्हटलंय. काय गोड पहा. असे ज्याच्यावर प्रसन्न होतात, जापर होई सो नट अनुकूला, म्हणजे लीलाधर भगवान अखंड लीलेमध्ये जे सर्व लोकांना नाचवतायत असे भगवान ज्याच्यावर प्रसन्न होतात तो मनुष्य मायेमुळे भटकत नाही. सो नर इंद्रजाल नाही भोला. शक्यच नाही म्हणतात शिवभगवान. ज्याच्यावर भगवंत प्रसन्न आहेत तो ह्या मायेला भुलेल? शक्यच नाही. आणि पुढे सांगतायत, इट्स वन ऑफ द बेस्ट स्टेटमेंट्स. म्हणाले, उमा कहूँ मैं अनुभव अपना, सतहरी भजनु जगत सब सपना. हे उमा, मी तुला माझा अनुभव सांगतो बरं का. भोलेनाथ सांगतायत, हे पार्वती मी तुला माझा अनुभव सांगतो. सत हरी भजनु जगत सब सपना. हरिभजनच सत्य आहे आणि हे संबंध जग स्वप्नाप्रमाणे खोटं आहे, भासमान आहे. पण ते भासमान केव्हा वाटतं? ज्यावेळी सत हरिभजन वाटतं तेव्हा. हरिनाम, भजन म्हणजे नाम, भगवंतांचं नाम सत्य वाटलं की मगच जगत सब सपना ह्याची अनुभूती येते. सपना म्हणजे त्याची व्हॅल्यू कमी होणं. सर्व जगसुद्धा त्याच परमात्म्याचं प्रतिबिंब आहे. त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या ते आहेच, पण भगवत तत्व जर त्यातलं काढलं तर मात्र जगासाठी म्हणून जग जे आहे त्यातल्या विविध गोष्टींसाठी अनेकतेमध्ये जे जग आहे ते मात्र भासमान आहे, ते मात्र मिथ्या आहे, ते मात्र स्वप्नवत आहे. हे प्रभू सांगतायत, हे भोलेनाथ सांगतायत.
म्हणजे एकूणच भोलेनाथ आम्हाला नामावरचा विश्वास कसा आमचा दृढ व्हायला पाहिजे. जे महाराजांनी सांगितलं की हरिनाम घट्ट धरा, मग विवेक आणि वैराग्य मी बघून घेतो. मी म्हणजे नाम बघून घेईल असं त्यांना म्हणायचं आहे. आणि याचाच अर्थ काय, तर विवेक आणि वैराग्यानं काय होतं, वैराग्यानं या जगातल्या व्यक्ती वस्तू पदार्थांबद्दल खरी समज उपजते की यांना जर मी माझं म्हणून त्यांच्यावर प्रेम करू गेलो तर ती आसक्ती होते आणि मग मी कर्मबंधनात अडकतो. पण हेच जर मी भगवंताचंच हे जग आहे आणि त्याचे हे सर्व लोक आहेत या भावनेनं फक्त भगवंतावर प्रेम ठेवून त्यांचे जन म्हणून त्यांच्या सेवेमध्ये राहिलो तर मात्र ती परमात्मसेवा होते. म्हणजे एकूणच हरिभजनाच्या धाग्यात गुंफून जर जग बघितलं तरच ते हिताचं आहे. नाहीतर सगळं जग भासमान आहे, मिथ्या आहे, त्याला काहीही अर्थ नाही असं इथे भोलेनाथ सांगतात. आणि आता म्हणाले पुढे प्रभू कुठं गेले तर म्हणजे शबरी मातेच्या वनप्रदेश जो होता जिथं ती होती तिथून पुढे कुठे गेले ते सांगतायत. पुनि प्रभु गए सरोवर तीरा, पंपा नाम सुभग गंभीरा. त्यानंतर प्रभू पंपा नामक अतिशय सुंदर आणि मोठ्या गंभीर अशा अथांग स्टिल ज्याला आपण म्हणतो ना तशा सरोवराच्या काठी आले. कसं होतं ते सरोवर, तिथलं पाणी कसं होतं, तिथला संबंध परिसर कसा होता याचं वर्णन आता भोलेनाथ करतायत. म्हणाले संत हृदय जस निर्मल बारी, बांधे घाट मनोहर चारी, जह तह पियहि विविध मृग नीरा, जनु उदार गृह जाचक भीरा. काय गोड उपमा दिली पहा सरोवराच्या पाण्याला. संत हृदयाप्रमाणे त्या सरोवराचं पाणी निर्मळ होतं. कसं असतं संत हृदय सांगितले. काय बघणार ह्याच्याबद्दल. जोवर ती निर्मलता आमच्या हृदयात येत नाही तोवर संत हृदयाची निर्मळता कळू शकत नाही. त्यामुळे म्हणतायत मनोहर सुंदर 4 घाट आहेत त्या सरोवराला. तऱ्हेतऱ्हेचे पशुपक्षी तिथले पाणी पितायत. जणू एखाद्या उदार दानी पुरुषाच्या घरी याचकाची गर्दी झालेली असावी तशी पशुपक्ष्यांची गर्दी त्या सरोवराकाठी झाली आहे. आणि पुढे म्हणतात पुरईनी सघन ओट जल, बेगिन पाय मर्म, माया छन्नन देखियै, जैसे निर्गुण ब्रह्म. आहा, सुखी मीन सब एक रस, अति अगाध जल माही, जथा धर्मशीलन के दिन, सुख संजुत जाही. म्हणतायत कसं आहे त्याचं पाणी माहिती आहे का, त्या सरोवराचं दाट अशा कमलपत्रांनी झाकलं आहे. त्यामुळे खाली पाणी आहे की नाही ह्याचं पत्ताच लागत नाही. त्याप्रमाणे तुलसीदास आता आम्हाला सांगतायत मायेनं झाकल्यामुळे ते निर्गुण ब्रह्म दिसत नाही. पुढे म्हणाले त्या सरोवराच्या अथांग जलामध्ये सर्व मासे एकसारखे सुखामध्ये राहतायत. ज्याप्रमाणे धर्मशील पुरुषांचे दिवस सुखात जातात. काय गोड पहा. म्हणजे आजकालच्या काळामध्ये ह्या सरोवराचं वर्णन लौकिकदृष्ट्या सुद्धा कुठं बघायला मिळणार नाही फारसं असं वाटतं नाही का. असं सुंदर जल, संतांच्या अंतःकरणाची उपमा त्या पाण्याला दिली आहे तुलसीदासांनी. म्हणजे काय सुंदर सरोवर असेल ते. आणि तिथले ते पशुपक्षी, ते मासेसुद्धा इतके भाग्यवान की अत्यंत सुखामध्ये धर्मशील पुरुषांप्रमाणे, कारण त्यांना कसलीच बाधा नाही आहे तिथे, म्हणून तसे त्यांचे दिवस चाललेत.
तिथेच त्या सरोवरामध्ये बिकसे सरसी जनाना रंगा मधुर मुखर गुंजत बहुभृंगा बोलत जल कुक्कुट कलहंसा प्रभु बिलोकी जनु करत प्रशंसा चक्रबाक बक खग समुदायी देखत बनई बरनी नहीं जाई सुंदर खग गन गिरा सुहाई जात पथिक जनु लेत बोलाई ताल समीप मुनि ग्रह छाये चहुदिसी कानन बिटप सुहाये चंपक बकुल कदंब तमाला पाटल पनस परासर साला नवपल्लव कुसुमित तरुणाना चंचरी कपटली करगाना शीतल मंद सुगंध सुभाऊ संतत बहई मनोहर बाऊ कुहू कुहू कोकिल धुनि करही सुनिरव सरस ध्यान मुनि टरही फल भारन नमि बिटप सब रहे भूमि नियराही पर उपकारी पुरुष जिमी नवहि सुसंपत्ती पाई. वर्णन केलं आहे त्या सरोवराचं की सुंदर कमळं उमलली आहेत, भ्रमर गुंजारव करतायत, प्रभूंना बघून जणू प्रशंसा करावे तसे थाटात तिथले राजहंस आणि इतर पक्षी बोलतायत, जणू चक्रवाक बगळे बघत राहावे असे अवर्णनीय आहेत. पक्ष्यांची किलबिल अत्यंत गोड आहे, जणू जाणाऱ्या येणाऱ्या वाटसरूंना त्या सरोवराजवळ ते बोलवत असावेत. आणि साहजिकच अशा त्या पवित्र सरोवराजवळ मुनींचे आश्रम आहेत. चारही बाजूंना सुंदर वृक्ष आहेत, अनेक प्रकारचे वृक्ष पाना फुलांनी शोभिवंत आहेत. सुंदर सुगंधी हवा तिथं नित्य वाहतीये. कोकिळ कुहू कुहू बोलतोय. त्याचे मधुर बोल ऐकून जणू मुनींचं सुद्धा ध्यानभंग पावावं अशी ती मनोहरता आहे. फळांची ओझी अशी आहेत की वृक्ष वाकून जमिनीजवळ येऊन टेकतायत. कसे? परोपकारी पुरुष जिमी नवहि सुसंपत्ती पायी. परोपकारी पुरुष खूप काही त्यांना मिळाल्यावर सुद्धा, संपत्ती मिळाल्यावर सुद्धा विनयानं नम्र होतात. म्हणजे एवढं मला मिळालं आहे तर परोपकारामध्येच ते खर्च व्हावं या भावनेमध्येच असे सत्पुरुष असतात. तसे ते फळाच्या ओझ्यानं वृक्ष वाकून जमिनीजवळ आलेत की ही फळं घ्या आणि आपली भूक शमन करा. अशा रीतीनं सुंदर परिसर आहे तिथे. आणि हा परिसर बघून श्रीरामांना अजूनच सीतामातेची आठवण येते. कारण आपल्याला माहीत आहे भूमिकन्या आहे आमची माता. त्यामुळे भूमीशी, वनप्रदेशाशी, झाडांशी, फुलांशी, सरोवरांशी तिचं आत्मीय नातं आहे. ते नातं तिला सतत भूमीशी संलग्न ठेवायला मदत करतं. किंबहुना भूमी तिच्याशी संलग्न राहते असं म्हणावं लागेल. त्यामुळे असा परिसर बघून सीतामाता नेहमीच प्रफुल्लित व्हायची. तिचं मन उन्मन व्हायचं जणू. आणि असं ते वन बघून सीतेच्या अवस्थेची कल्पना येऊन अजूनच श्रीराम विरही झालेत. पण त्याच वेळी
देखी राम अति रुचिर तलावा, मज्जनु कीन्ह परम सुख पावा। देखी सुंदर तरुबर छाया, बैठे अनुज सहित रघुराया। तह पुनि सकल देव मुनि आए, स्तुति करी निज धाम सिधाए। बैठे परम प्रसन्न कृपाला, कहत अनुज सन कथा रसाला. कशी कळायची ही प्रभूंची लीला आमच्यासारख्यांना. म्हणतायत श्रीरामांनी ते सुंदर सरोवर बघून स्नान केलं, अत्यंत समाधान वाटलं त्यांना बरं का. आणि एक सुंदर मोठा विशाल वृक्ष, त्याची सावली बघून तिथे श्रीराम लक्ष्मणासह बसले. आता तिथं सर्व देव आणि मुनी अवतरले आणि श्रीरामांची स्तुती करून पुन्हा परत आपल्या धामी गेले. आता प्रसन्न होऊन कृपाळू श्रीराम लक्ष्मणाला रसाळ कथा सांगतायत. हे कसं कळणार? जे प्रभू सीता मातेच्या अंतरातल्या दुःखाशी तादात्म्य पाहून विरहामध्ये बुडून गेलेत, ते प्रभू ह्या सरोवराच्या पाण्याशी, पशुपक्ष्यांशी, तिथल्या सर्व वनप्रदेशाच्या हृदयातल्या आनंदाशी तादात्म्य पाहून प्रसन्न झालेत. महाराजांच्या आयुष्यामधल्या अशा अनेक घटना आहेत, त्याचा उल्लेख केल्याशिवाय राहवतच नाही. त्यामुळे महाराज एकांच्या घरी तो घरातला पुरुष निवर्तला होता आणि तिथे त्या बाईशी तिला सांत्वन देण्यासाठी महाराज आले होते. आणि जेव्हा ते आले तेव्हा इतके स्वतःच रडायला सुरुवात केली त्यांनी. आणि जसं आपण ह्या रामचरित्रामध्ये रामांच्या व्यक्तिरेखेबद्दल अगोदर म्हटलं की हे ढोंग नसतं, त्याला त्या हृदयाची तादात्म्य पावण्याची शक्ती जेव्हा येते, जेव्हा सगळीकडे मीच पसरलं आहे आत्मरूपानं, हा अनुभव येतो, ही अनुभूती येते, त्यावेळेला त्या पत्नीच्या अंतःकरणाशी तादात्म्य पावलेले आमचे महाराज इतका शोक करू लागले की तो महाराजांचा शोक बघून तीच त्यांना म्हणाली की महाराज, हीच जगाची रीत आहे, जन्म मृत्यू चालतच राहणार, आपण शांत व्हावं. बरं का. आणि हे होतंय ना होतंय तेवढ्यात एक माणूस सांगत आला, महाराज तिकडं लग्नाची तयारी झाली आहे, तुम्ही जिथे अक्षता टाकायला येणार आहात तुमच्या उपस्थितीत तो विवाह व्हायचा आहे, तर चलावं. आता इथून शोकग्रस्त असलेले महाराज तिथं गेले आणि अशा थाटामाटात ते लग्न केलं. इतके आनंद विभोर झाले होते त्या लग्नामध्ये, त्या सर्व लोकांच्या हृदयाशी तादात्म्य पाहून. ही संत स्थिती असते, ही भगवत स्थिती असते. त्यामुळे जोवर आत्मरूपाची अनुभूती नाही तोवर ह्या सर्व गोष्टी आपल्याला एखाद्या कादंबरीसारख्या वाटतात, किंवा ते खोटं असेल. ईदर वन ऑफ द थिंग्ज इज फॉल्स. म्हणजे शोक करणं तरी खोटं असेल किंवा आनंद विभोर होणं तरी खोटं असेल असं वाटतं. पण त्या दोन्ही स्थिती तितक्याच सत्य असतात. हे इथे प्रभूंच्या सुद्धा उदाहरणावरून आम्हाला तुलसीदास दाखवतात. त्यामुळे आता अशा स्थितीमध्ये नारद महर्षींना मात्र भक्तोत्तम आहेत ते, त्यामुळे त्यांना भगवंतांच्या हृदयातला विषाद बघून दुःख होतं आहे. आणि त्यामुळे ते तिथं अवतरित होऊन आता प्रभूंना काय म्हणतात, काय प्रश्न करतात, हा कथाभाग यानंतर आहे. आणि प्रभूंचं अतिशय सुंदर उत्तर त्यावरचं जे आहे ते खरोखर आम्हाला ह्या संसारामध्ये अतिशय उपयोगी ठरेल असं आहे. आमची विरक्ती वाढवायला अनुकूल होईल असं आहे.
त्यामुळे तो कथाभाग तिथे तुलसीदास आम्हाला काय सांगतात, काय बोध देतात हे आपण पुढच्या भागात बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.